आज मी बनवत आहे खीर. तांदळाची खीर बनवायची आहे. मी तांदळाची खीर बनवण्यासाठी मनुके, बदाम आणि खोबऱ्याचा कूट करून घेतला आहे. त्याच्यात विलायची आणि बडीशेप टाकायची. तर चला तर पाहूया आपण खीर कशी बनवायची. मी तूप घेतला आहे. तूप गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात टाकूया बदाम टाकायचे आहेत. थोडे बदाम फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले बदाम फ्राय होत आहेत. आपले बदाम फ्राय करून झालेले आहेत. आता आपण मनुके घेऊया. मनुके थोडे फ्राय झाले की आपण याच्यात टाकूया कूट. आपण नारळाचा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. किस पण आपला थोडासा परतून झालेला आहे. आपण आता टाकूया दूध. आपण दूध टाकून घेतलेला आहे. आता आपण याच्यात साखर टाकायची आहे आणि याला उकळी आल्यावर हे गरम झालं की आपण याच्यात टाकायचं मिक्सरला लावून. आता आपण हे तांदूळ मिक्सरला लावून थोडेसे बारीक करून घेणार आहोत. आपलं दूध गरम झालेलं आहे. आता आपण टाकूया तांदूळ बारीक केलेले आहेत मिक्सरला. तर ते याच्यात घालून घ्यायचे आहेत. खीर आपण 10 मिनिटं शिजून द्यायची आहे. चांगली घट्ट होईपर्यंत. घट्ट झाली का आता कमी गॅस ठेवायचा आहे. घट्ट झाली का आपण गॅस बंद करायचा आहे. आपली मस्त अशी खीर आता शिजून झाली आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. तर पाहू शकता अशी मस्त खीर बनलेली आहे. आपण पोळीवर सुद्धा खाऊ शकतो आणि नुसती पण खाऊ शकतो. तर आपण अशी छानपैकी पोळी सोबत खाऊ शकतो. हे पाहू शकता. तुम्ही अशी बनवून खा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.